लुटिता ही खाण पाठीमागे बऱ्याच जणांनी या ठिकाणी ही खाण लुटली, परंतु या खाणीतला माल काय संपला नाही. न सरे लुटिता मागे बहुत जणांनी या ठिकाणी या खाणीतला माल लुटलेला आहे. जुनाट हे खाणी उघडली. ही खाण कशी आहे? जुनाट आहे, अगदी पुरातन काळची या ठिकाणी, अनादी काळची या ठिकाणी खाण आहे. सिद्ध महामुनी साधक संपन्न ते जतन केले होते. या खाणीचं जतन केलं होतं कुणी? सिद्ध महामुनी साधक संपन्न, त्यांनी या ठिकाणी ही खाण जतन करून ठेवलेले आहे. म्हणून पायाळूच्या गुन्हे पडिले ठाऊक. कोण होता पायाळू? तो जगा पुंडलिक दाखविले. पायाळूच्या गुन्ह्याने या ठिकाणी अर्थात मला ते ठाऊक झालं. तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, का म्हणे तेथे होतो मी दुबळा. मी दुबळा आहे, आलिया कपाळा थोडे बहुत. मला थोडं बहुत या ठिकाणी ते काहीतरी तत्वज्ञान आत्मज्ञान मिळालं आहे. सिद्ध महामुनी साधक संपन्न ते जतन केले होते. विठाला विषयाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा, आज या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र आणि पावन तीर्थामध्ये गेले अनेक वर्षापासून, वर्ष मला दिसना 34 वर्षापासून आपण या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानयोग वारकरी मंडळ मुंबई घाटकोपर संचलित असणारा हा भव्य दिव्य वैष्णव मेळावा, आषाढी वारीचं औचित्य साधून आपण गेल्या 34 वर्षापासून हा कार्यक्रम इथं संपन्न करतो आहोत. आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य ब्रह्ममूर्ती पोपट बाबा चकवे आणि असणारे सर्व पंचकृषीतील, मुंबई परिसरातील, पंढरपूर परिसरातील, नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असणारे सर्व साधक मंडळी, या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्यातून या ठिकाणी होत असलेला हा 34व्या वर्षाचा या ठिकाणी भव्य दिव्य असा वैष्णव मेळावा. काल आपल्या वैष्णव मेळाव्याला सुरुवात झाली. आज असणारा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये सुरुवातीची सकाळच्या सत्रामध्ये असलेली प्रथम क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या या ठिकाणी एक सेवकाकडे, एक सामान्य बालकाकडे या ठिकाणी सर्व संयोजक मंडळींनी सुपूर्द केली. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी ऋणी आहे. सर्वांनाच या ठिकाणी अनेक रथी महारथी माझ्या पुढे बसलेले आहेत. द्रोणाचार्यांसारखे, भीष्माचार्यांसारखे पुढे असताना तुम्हाला काय ज्ञान सांगायचं? वास्तविक पाहायला गेलं तर ज्ञान सांगायचं नाही, परंतु अभंगाच्या अनुषंगाने राष्ट्रसंत श्रीपाद बाबांच्या कृपेने आलेला अनुभव आपल्या पुढे थोडासा मांडायचा आहे. सर्व समोर बसलेले संत महात्मे साधक मंडळींना सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी इथून वंदन करतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळतो.
मंडळी, जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये विश्वामध्ये सर्वत्र परमार्थ 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 चाललेला आहे, परंतु अनादिकालचा सनातन कालचा असणारा परमार्थ तुरळक मंडळींच्या वाट्याला येतो. तरी ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा असे. ते अनादिकालचं तत्व सगळ्यांना मिळत नाही. हे तत्व मिळण्यासाठी, हे आत्मतत्व मिळण्यासाठी जन्मजन्मीची पुण्य लागते. माशीच्या पाया इतकं जरी पुण्य कमी असेल तरी तो हे तत्व स्वीकारायला बसलेला तिथे उठून जातो. परंतु पांडुरंग परमात्म्याने आपल्या सर्वांवरती कृपा केली आहे म्हणून हे तत्व आपल्या वाट्याला आलं बरं का. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनंत जन्मामध्ये बहुपुण्य केलं. अनंत जन्मामध्ये आपण सर्व भक्ती मार्गातले मंडळी आहोत. अनंत जन्मातले पूर्व जन्मामध्ये आपला जर थाट पाहायला गेलं ना, मोठे मोठे जाडी दातावाले या ठिकाणी मोठे साधू होतो आपण. तेव्हा त्या विठ्ठलाने कृपा केली आहे. हे जन्मजन्मीची पुण्याई आणि जन्मजन्मीची पुण्याई ज्याच्या वाट्याला येते मंडळी, त्याला ही अशा प्रकारची अनादिकालची सनातन कालची असणारी गुरु परंपरा मिळते आणि गुरु परंपरागत चालत आलेलं तत्व मिळतं. मंडळी, ही जी परंपरा आहे ना, ही परंपरा भागवतामध्ये पहा. एकादश स्कंदामध्ये 11वा अध्याय मला वाटतं सुरुवात अशी आहे ना. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. 11वा अध्याय सुरुवात आहे ना. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, अरे ही असणार तत्व मी ज्या वेळेस संताधिक असणारे संत त्यांना काही प्रश्न पडले आणि ते प्रश्न त्यांनी त्यांच्या पित्याला विचारले. कुणाला? ब्रह्मदेवाला विचारले. परंतु त्या
कर्माच्या रहाट गाडीमध्ये तो ब्रह्मदेव पण त्याला पण विसर पडला होता बरं का. त्याला तत्व होतं पहिलं, पण त्याचा काय झाला, त्याला विसर पडला होता आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. परंतु आता कसं आपलं अज्ञान कबूल करायचं, मला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही हे कसं काय आपल्या मुलांना सांगायचं. पण येत नाही म्हणून सांगितलं उत्तर तर तिथं पण अपमान आहे, आणि येत म्हणावं तर उत्तर देता येत नाही. विठाला त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगतात, त्यावेळेस त्यांनी माझं ध्यान केलं आणि माझं ध्यान केल्यानंतर मी हंस रूपाने येऊन ते तत्व सनकादिकांना सांगितलं आणि सनकादिकाला सांगत असताना ब्रह्मदेवाचा पण उजाळा झाला. विठाला आणि तेच त्या हंसापासून आलेलं तत्व, हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलवीर सख्यानंद शांतामाय बंडोबा किरोबा श्रीपाद पांडुरंग दादा, माझ्याकडे पांडुरंग दादांच्या योगाने आलं. तेच तत्व या ठिकाणी आपल्याला, तेच मंडळी अनादि कालचं तत्व आपल्याला मिळाले. हे काही सामान्य नाही, हे फार पुरातन कालचं या ठिकाणी असणारं हे तत्व आहे. आणि ते ज्याच्या वाट्याला या ठिकाणी निष्कामतेचं पुण्य असतं त्याच्याच वाट्याला हे तत्व येतं. निष्कामता, निजदृष्टी, काय निष्कामता लागती तेव्हा या ठिकाणी अशा साधूची, अशा परंपरेची भेट होती. ही जी परंपरा आहे ना, राष्ट्रसंत श्रीपाद बाबांनी ती परंपरा चालू, परंतु थोडस गती कमी होती. परंतु बाबांनी मात्र काय म्हणतात ना, वावडीवरून उपनलं. विठाला परमार्थ करत असताना ज्याला परंपरा नाही ना, त्याच्या परमार्थाचा उपयोग नाही. परंपरा त्याची मूळ शुद्ध, ज्याला परंपरा भेटते त्याचं कुळ शुद्ध असतं. अन्यथा या ठिकाणी असे किती पण परमार्थ करणारे ऊत आलाय, परमार्थ करणारा ऊत. परंतु हे तत्व या ठिकाणी जाणणारे मात्र कोणीतरी लाखात एखादा आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. हे नाम अनादिकालचं असणार ते नाम सुलभ आहे, सोपं आहे, सर्वत्र दुर्लभ विराजाने. विराळ म्हणजे अरे एवढ्या मंडपातल्याच लोकांना माहिती आहे किती भरपूर आहेत, परंतु हे कोणाच्या वाट्याला आलं नाही. परंतु आपलं मात्र फार मोठं भाग्य. पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा. भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय झाल्यानंतर गुरु परंपरेतला साधू मिळतो, संत मिळतो, सच्चा संत मिळतो. संत आहेत पण खरे संत या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये येतात आणि खरे संत या ठिकाणी आपल्याला मिळाले. बरं का, तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, मेहनती काही ताना तोरणा
नामस्मरणा वाचनी तेच संत येत ज्यांचा हेत विठ्ठल. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच सांगत नाही. चेले गोटे नाही, कुठलं गंडादोरी या ठिकाणी काहीच नाही, अंगारा दुपारा काही नाही. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये कर्मखंडामध्ये या ठिकाणी खरे संत त्यांच्या अनुयायांना दुखवत नसतात. आणि बाबांनी खरोखर ते कुठल्याही प्रकारच्या काय नाही, फक्त नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ असणार नामस्मरण करा. हे जे नामस्मरण आहे हे जे आपण नामस्मरण करतो ना, फक्त आपणच करतो का? आतापर्यंत जेवढे साधू होऊन गेले, संत महात्मे होऊन गेले, अनेक धर्मीय असणारे, धर्मातले असणारे, पंथातले असणारे जे सर्व साधू आहेत, ती एकाच तत्वाचं ध्यान करतात. तुम्हाला आम्हाला मिळालेलं ते आत्मतत्व. हे जे तत्व आहे ते लुटलेलं या अभंगाच्या प्रथम. नसरी लुटी तामागे मोत जानी, बहुत सरे लुटी तामागे जानी, नसरे लुटी तामागे मोत जानी, नसरे लुटी तामागे मोत जानी, नसरे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, न सरे लुटिता मागे बहुत जनी, जुनाट हे खाणी उघडली. हे जे खाण आहे ना, ही आत्मज्ञानाची खाण, बरं काही ज्ञानाची खाण, ही जुनाट खाण आहे. परंतु काही मंडळींना वाटतं जराशी नवीनच आहे म्हणले, यांचं जराशी काय म्हणले, यांचं नवीनच आलंय बरं का म्हणले. ते आनंद संप्रदायाचं श्रीपाद बाबांचं नवीनच आले. आणि नवीन नाही, हे अनादी काळचे. किती अनादी काळचे? ज्या तत्वाच्या बळावरती ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. पण सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा, विडाईसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा ते ना ओळखे, ना सृष्टी करू शके. जो थोडू केला एके नामे जेने. कोण सांगते? कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे पै सृष्टीच्या उपक्रमा मी महाविष्णूने त्या ब्रह्मदेवाला ही सृष्टी निर्माण करण्याचं काम सांगितलं होतं. काय? पै सृष्टीच्या उपक्रमा, सृष्टी उत्पन्न करण्याच्या वेळेस पूर्वी गा विरत्तमा, पूर्वी अनादिकाली वेडाईसा ब्रह्मा एकला होता. या ठिकाणी त्याला या ठिकाणी काही सूचना, कशी सृष्टी सांगितलंय आपल्याला देवाने काम, पण कसं करावं हे काम. तो थोरू केला एके नामे जने. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने या हंसरूपी महाविष्णूने सांगितलेलं तत्व, त्या तत्वाचं ध्यान केलं ना मंडळी,
या तत्वाच्या बळावरती या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करू शकलेला आहे आणि तेच तत्व गुरु परंपरागत चालत आपल्यापर्यंत आलं. किती भाग्यवान तत्व म्हणजे तरी काय? तत्व तत्व आणि ते तत्व एक तत्व नाम. तत्व म्हणजे नाम आहे आणि ते नाम गुरु परंपरा गत ज्याच्याकडे येतं ना तो परम भाग्यशाली असतो. गुरु परंपरा म्हणून आपण गुरु करताना या ठिकाणी तपासून करायला पाहिजे. त्या गुरुला विचारायला पाहिजे तुझा गुरु कोण, तुझ्या गुरुचा गुरु कोण, तुझा संप्रदाय कुठून निघाला, तुझी परंपरा कुठून आली. नाही सांगता येत. बहुतांशी या ठिकाणी मंडळीला हे सांगता येत नाही आमच्याकडे हे तत्व कुठून आलं. काय का असं नाही या ठिकाणी अवांतर महावाक्य असू द्या, अवांतर वाक्य असू द्या, तरी पण त्याचं पण सांगता येत नाही आमच्याकडे कुठून आलं. परंतु आपल्याकडे या ठिकाणी अशी असणारी अनादिकालची म्हणून ते सांगतात नसरी लुटिता. आपण या ठिकाणी त्या खाणीतले या ठिकाणी ते ज्ञान रूपी आहे खान लुटतोय कसं घ्यायचं इथं ती ज्ञानाची खान लुटण्यासाठी आपण इथं पंढरपुरामध्ये आलोय. नसरे लुटिता मागे बहुत जणी, बहुत जणांनी पाठीमागे सांगितलं ब्रह्मदेवाचं अगदी सगळ्यांचं काय मागे बहुत जनी जुनाट ही खाणी ओढली. ही जुनाट आहे खान आणि ही जुनाट असणारी खान काय झालं ते थोडस त्याच्यावरती आवरण आलं. त्या खाणीवरती काय झालं आवरण आलं होतं. परंतु मला वाटतं आज सगळ्या ठिकाणी धान्या वाघ या ठिकाणी जन्माला आला राष्ट्रसंत श्रीपाद बाबांसारखा. नाहीतर पंढरपुरामध्ये भरपूर मंडळी येतात परंतु ही परंपरा या ठिकाणी देणारे अगदी तुरळक. पूर्वीच्या काळी वाळवंटामध्ये वैष्णव मेळावे जसे आता इथं व्हायला लागलेत ना तसे वैष्णव मेळावे वाळवंटात मध्ये पूर्वी व्हायचे. परंतु मध्यंतरीच्या काळावर मध्ये काय झालं त्याच्यावरती कुणी आणलं हे आवरण आठलो बोले पुराणे याच्याशिवाय दुसरं काही सांगितलेलं नाही. हेच सांगितलं पण अर्थ लोपले पुराणी. त्या पुराणाचा अर्थ लोपला गेला. काय अर्थ आहे पुराणांचा, काय अर्थ आहे 6 शास्त्र 18 पुराणांचा काय अर्थ आहे, उपनिषदांचा काय अर्थ आहे, नवे नवे 4 वेदांचा काय अर्थ आहे. काय अर्थ आहे बरं वेदांचा अर्थ. वेदांचा तो अर्थ अम्माची वेदांचा तो अर्थ अम्माची वेदांचा तो अर्थ अम्माची वेदांचा तो अर्थ अम्माची आपल्या वैष्णवाने आपल्या नामधारी
धारकाने छाती ठोकपणाने सांगितलं पाहिजे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच लावलाय पुढे, आम्हासीच, बाकीच्यांना नाही. आम्हासीच ठावा इराणी व्हावा, बाकीच्या शास्त्राचा वजा कुणी व्हावा, इराणी व्हावा भार माथा. काय वेदाचा अर्थ, का नेमका वेदाचा अर्थ काय? वेदांनी या ठिकाणी अनेक मार्ग सांगितले. वेदांनी भेदात्मक उलट सांगितलेलं आहे, तरी पण या ठिकाणी त्याच्यातून संतांनी या ठिकाणी सार काढले वेदात. काय संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, निवडून काढिले ते हे श्री हरीचे नाम. जे सकल पापा करी भस्म, एका क्षणामध्ये या ठिकाणी सगळं पाप भस्म करतो. ज्ञान शक्तीचे निपाडे हे आगवेची का रोकडे, आईसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञान. या ज्ञानामध्ये असं या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्या संतांनी एकांतात बैसून या ठिकाणी त्या शास्त्राचं या ठिकाणी मंथन केलंय, विचार मंथन, आणि त्या विचारातून या ठिकाणी सार काढलंय. काय सार? सार सार विठोबा नाम तुझे सार. मग किती जणांना भेटत सार? किती जणांना? अरे सार भेटायसाठी मी सांगितलं ना, खूप पुण्य लागत. वेदाचं या ठिकाणी असणार सारे ना. वेद अनंत बोलिया, वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला. पण वेदाचा अर्थ काय? जे म्हणतात ना वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे. अर्थ ही तुकाची साधिला. काय अर्थ आहे? विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठी नाम घ्यावे. निज निष्ठेने नाम घ्यावं, ही वेदाचं सार आहे. म्हणजेच नाम हे वेदाचं सार आहे. आणि ते नाम न सरी लुटिता मागे बहुत जणी. बघा ना, आपलं धन या ठिकाणी आपल्याकडे जर धनाची खाण असते ना, सोन्याची खाण आहे आपल्याकडे, समज सोन्याची काय खाण आहे. पण ते सोनं जर या ठिकाणी आपण दररोज जर सगळं वाटीत राहिलो तर काय होतं? एक दिवशी संपून जाईल ना ते. एक दिवशी सोनं वाटीत राहिलं किंवा किती गडगडचे पैसा आहे, दररोज वाटीत राहिलं तर ते एक दिवशी काय होणार आहे? पण हे ज्ञान तसं नाही बरं. हे ज्ञान उलट दिल्याने काय होतं? वाढतं. नाही दिल्याने कमी होतं. नाही जर दिलं ना कमी होतं. मंडळी, एका गुरुचे 2 शिष्य होते आणि त्या 2 शिष्याला गुरुनी गुरुप्रसाद दिला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रसाद म्हणून. आता गुरुप्रसाद, गुरुच्या हातातून आलेलं काही पण प्रसाद आहे, लक्षात घ्या. गुरुप्रसाद म्हणून 2 हरभऱ्याचे दाणे दिले. काय केलं? 2 हरभऱ्याचे दाणे दिले. एक मात्र गडगंज श्रीमंत होता, ज्ञानी होता, विद्वान होता, चतुर होता. आणि त्याला सांगितलं मी येईल, हे
प्रसाद आहे ना तो जतन करून ठेवा. एकाने या ठिकाणी सोन्याची पिटी केली. श्रीमंत होता त्याला काय सोन्याची अशी एवढी पिटी केली. त्याला सोन्याचं कुलूप केलं. त्याला सोन्याची चावी आणि ही असणारी पेटी लॉकर मधल्या आतल्या कप्प्यात ठेवून दिली कपाटात. 12 वर्ष त्याच्याकडे पाहिलंच नाही आणि त्याच्यामध्ये तो हरभऱ्याचा दाणा ठेवलेला आहे. एक होता तो विवेक केला का थोडस त्यांनी विचार केला काय करावा आता हा गुरुचा प्रसाद कसा जतन करावा कसा जतन करावा. श्रीपाद बाबांनी अरे बाबांनी या ठिकाणी हे जतन करून ठेवलेलं आहे बरं का. हे जतन करून ठेवलं हे त्यांनी जर दिलं नसतं ना हे बुडलं असतं. हे जतन करून ठेवलंय त्याचं या ठिकाणी हे आलेलं आहे. इगुलीचे रोप लावी त्याचा विलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला फुली विचारती भरू गणेश याला. दुसऱ्याने काय केलं ते असणारा हरभऱ्याचा दाणा तुळशी वृंदावनामध्ये लावला. त्यानंतर त्याला दररोज आपलं पाणी टाकत होता आणि एक दिवशी त्याला काय झालं एवढं मोठा त्या हरभऱ्याचा धारा झाला. त्याचे गुंजळभर हरभरे झाले. म्हणलं आता याचं काय करावं ह्याला तर आणि 12 वर्ष आपले गुरु 12 वर्षांनी येणार आहे त्याला जतन करून ठेवायचं. त्याच्या असणाऱ्या घराच्या समोर जे काही उद्यान होतं ना त्या उद्यानामध्ये एक वाफा काढला आणि त्याच्यामध्ये सगळे हरभरे टोकून दिले. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्या चांगले या ठिकाणी एक पोतभर हरभरे त्याचे. म्हणलं आता काय करायचं शेतामध्ये नेऊन लावले आणि शेतामध्ये एक पोत जर पेरले तर असं तो सतत 12 वर्ष करत राहिला. गुरु आले 12 वर्षांनी येतात पण गुरु पाहिला 12 वर्षांनी येतात. गुरु पाहिला आले या ठिकाणी म्हणजे मी दिलेला प्रसाद ते 2 शिष्य माझे कुठं असतात त्याला बोलवा म्हणजे ऐक नाही म्हणजे श्रीमंत आला पुढं तो म्हटला हे म्हणजे ठेवलंय म्हणजे चांगलं व्यवस्थित जपून ठेवलंय. कसं ठेवलंय चांगलं जपून ठेवलंय म्हणजे कुठे बोलणी तर त्याच्यात काय निघाला असं मंडळी पीठ झालं होतं. त्याचं काय झालं पीठ झालं होतं म्हणजे त्याला भेटलं त्याला परंतु त्याला त्याचा उपयोग करता आला नाही. दुसरा होता त्याला विचारलं तुझं पुढे म्हणला मी आता एवढा आणता यायचं नाही म्हणला घरी थापी लागली चला बघायला. कोणता शिष्य श्रेष्ठ सांगा. हा ज्यांनी वियोग केला तो. काही मंडळीला कित्येक मंडळीला या ठिकाणी आहे तत्व हे तत्व जाणतात परंतु ते विस्तार करत नाही. त्याचा विस्तार बाबांनी या ठिकाणी त्याचा विस्तार केला. पूर्वीच्या साधूंना साधकांना फार अट्टास करावं लागलेले तर लांब कशाला एक 25, 30, 40 वर्षापूर्वीचा काळ बघा. हे जुने महात्मे माझ्या पुढे बसलेले हे तत्व जर मांडायला गेलं ना समाजामध्ये तर किती त्रास झाला. फार कोर्ट कचेरी करण्याची पाळी आली आहे. आताच सांगतो पूर्वी किती त्रास झाला असं या साधूंना. हे या ठिकाणी कसं सहजासहजी जतन झालेलं नाही पण माझ्या या ठिकाणी या साधकांनी हाडाचे काढ रक्ताचे पाणी करून हे तत्व जतन केले. अभंगाच्या द्वितीयेच्या
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अभंगाच्या द्वितीय क्रमांकाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सिद्ध महामुनी साधक संपन्न तीही हे जतन केले होते. हे कुणी कुणी जतन करून ठेवलेले सिद्ध एक आहेत ना, सिद्ध महात्मे, सिद्ध महामुनी, अनेक साधू, अनेक साधक यांनी जतन केले होते. यांनी काय केले? हे जतन करून ठेवलेले. कारण जतन करून ठेवणं म्हणजे जिवंत ठेवणं. जतन करणं म्हणजे जिवंत ठेवणं. माहिती का, आपली जी परंपरा आहे ना, हंसापासून इथपर्यंत अखंडित, खंडित नाही कुठं झालेली. हे ब्रह्मीभूत साखरे महाराज यांचा शुभम योग नावाचा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी या ठिकाणी एवढं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, हे जतन करायचं असं एखाद्याला हे तत्व या ठिकाणी वाचून कुठं किंवा कुठं तरी गुगलला वगैरे सर्च केल्यानंतर ते ऐकायला भेटतं, लक्षात घ्या. परंतु ते ऐकून उपयोग होत नाही. ते जिवंत नसतं, त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो गुरु परंपरेने आलं तर. मी नेहमी उदाहरणे सांगत असतो मंडळी. बंदुकीच्या गोळीने या ठिकाणी मनुष्य मरतो, हे गोष्ट 100% खरी. बंदुकीच्या गोळीने मनुष्य मरतो 100% खरी. मी खिशात काही गोळ्या आणलेल्या आहेत आणि अशा तुम्हाला मारचाल का? मारणार नाही. मग तुम्ही तो सिद्धांत मांडलाय, बंदुकीच्या गोळीने मनुष्य मरतो. सिद्धांत बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबरच आहे. परंतु ती बंदुकीची गोळी बंदुकीतून यावी लागते, हे महत्वाची गोष्ट आहे. तसं नामाने ज्ञानाची प्राप्ती होती, उद्धार होतो, हे 100% गोष्ट खरी आहे. परंतु ती सद्गुरूंच्या मुखातून यावं लागत. कुठून यावं लागतं? हा, भोलेनाथाला या ठिकाणी हे काय मच्छिंद्रनाथाला हे माहिती झालं नव्हतं का? माहिती झालं होतं. परंतु त्यांनी सांगितलं, हे नाही, तुला बद्रिका आश्रमाला 12 वर्षानंतर तुझी आणि गुरुदेव दत्तात्रयांची भेट करून देईल. गुरुच्या मुखातून ते घ्यावं लागेल तुला. हा, गुरु प्रसन्न झाला तरच, म्हणजे जर बंदुकीच्या हा संप्रदाय शिवाय नाही, ते गुरु परंपरेच्या गुरु शिवाय नाही. एखादा वाचून या ठिकाणी जरी त्याची घोकणपट्टी करत असला ना, काही ताळमेळ लागणार नाही. कारण त्याच्यामध्ये मला सांगायचंय, जतन या शब्दावर बोलतोय आपण, ते जिवंतपणा नसतो असं साखरे महाराजांनी त्या सिद्धांतामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये काय नाही, जिवंतपणा नाही. जरी तत्व असलं तरी. हा, मग तत्व या ठिकाणी किती मंडळी जाणणारे येतं. अहो, ज्यांच्या गळ्यात माळा नाही तर ना, दररोज या ठिकाणी खाणारे पिणारे पण या ठिकाणी, त्यांच्याकडे पण या ठिकाणी हे आहे. ते म्हणतात, आहे ना तुमचं नाम, आम्हाला बी माहिती आहे ना. एखाद्या कुमारीच्या मुलीने जसं मंगळसूत्र घालावं तसं विठाला
सांगू का, ही गुरु परंपरा ज्याच्याकडे भेट येते ना, ती जतन करण्यासाठी फार भयानक कष्ट येतं बरं का. तुम्हाला देखावा परमार्थ जगाचा करायचा असेल ना, तुम्हाला अजिबात कोणी त्रास देणार नाही. पण तुम्हाला अंतरंगाचा खरा खरा परमार्थ या समाजासमोर मांडायचा असेल या गादीवरून, तर तुम्हाला भयानक या ठिकाणी अगदी तुमची हत्या होण्यापर्यंत त्रास होईल. आतापर्यंत साधू संतांचे बघा किती त्रास झाला. का त्रास झाला? काही जगाचं काही त्यांनी काही चोऱ्या केल्या होत्या का? लाट्याला बडे केले होते या संतांनी? त्या का मीराबाईला या ठिकाणी एवढे त्रास झाला? का तुकाराम महाराजांना त्रास झाला? का ज्ञानोबाबाईला त्रास झाला? आणि कुणी दिला? ही परमार्थिक माणसांनी दिलेला त्रास आहे. दारुड्या काही त्रास देत नाही म्हणून ती जतन केली होती. पण हे जर जाणून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये कोणीतरी पायाळू सद्गुरू भेटावं लागेल. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अभंगाच्या तृतीय क्रमांकाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पायाळूच्या गुणी पडिले ठाऊक जगा पुंडलिक दाखविले. त्या पायाळूच्या गुणी पडिले ठाऊक. पायाळू कोण आता? पुंडलिक. त्या पुंडलिकामुळं पुंडलिका बेटी परब्रह्म आली का? त्या पुंडलिकाने या ठिकाणी हे दाखवलंय. तसं आपल्या जीवनात पण पुंडलिक या ठिकाणी सद्गुरू रूपाने या ठिकाणी पायावर आलेला आहे. काय स्वयंभू आमचा विटेवरी उभा. स्वयंभू या आहे ना, स्वयंभू जसा तिथं आहे ना तो हा जसा तिथं स्वयंभू आहे ना, ती मूर्त आहे ना स्वयंभू या, तोच हा आहे. म्हणून स्वयंभू आमचा देवरूपी विटेवरी उभा. चौदेहाची करून वीट विटेवरी उभा निकाशे. या देहाच्या विटेवरती पण तो पुंडली भक्त पुंडलिकाने जो उभा केलेला आहे ना तिथं, तो इथं पण आहे. तो हा विठाला. चैतन्याचा गाभा पांडुरंग. पांडुरंग हा चैतन्य स्वरूप आहे. आपल्या प्रत्येकाच्या मध्ये वास करतो ते चैतन्य. आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडेले घरी. चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही. आता वीर आपला संपलेला हरी म्हणून करायला म्हणतो मला माझा स्वीकार करावा लागतो. त्याच्यामुळे बाकीचं काही नाही.
नाही घडविला, नाही घडवला, चैतन्याला घडवलं का? नाही घडविला, नाही पैसविला, पुंडलिका आला मन पुंडलिकावरून धरा, तिने होय स्वयरा आत्माराम. आणि तो स्वयरा आपल्या राष्ट्रसंत श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिक करून या परंपरेतील संतांनी हे पायाळू इथं पायाळू हे सद्गुरू म्हटलं जातं. जसं पायाळू मनुष्य त्याच्या डोळ्यामध्ये जर अंजन घातलं ना तर त्याला जमिनीमधलं भूमिगत धन दिसायला लागतं. जैसे डोळी अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फटाफुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जिकडं या ठिकाणी पाहावं ना तिकडं मग ते दिसायला लागतं. जिकडे पाहावे तिकडे चतुर भोज गोपाळू, देखिले गे मायाता वाळू. अशी एक साधकाची स्थिती होते, एक अवस्था होते. कशामुळे होते तर पायाळूच्या गुणी पडिले ठाऊक. हे केव्हा ठाऊक पडतं माहिती होतं, पायाळू सद्गुरू भेटला तर या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी गुप्त रीतीने ते आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत शिकारती. तत्वज्ञ संत भेटला, संत महात्मा भेटला तर या ठिकाणी त्यांच्याकडे हे तत्व भेटतं. तत्वज्ञ महात्मा या ठिकाणी भेटायला पाहिजे. गुरु बी ऐसा जाई जैसा धोबी धोना धोय. आत्मज्ञान कोणतं? आत्मज्ञान देऊन या ठिकाणी आपल्याला धुतलं पाहिजे त्याने आत्मज्ञानाने. असा गुरु पाहिजे. आणि असे गुरु या ठिकाणी दैवयोगाने आपल्या भाग्याने आपल्या पुण्याईने या ठिकाणी आपल्याला ही परंपरा आणि असे साधू भेटले. तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात हे ज्या वेळेस ते वाटत होते ना ते ज्ञान, त्या टायमाला मी तिथं होतो, पण मला थोडं बहुत माझ्या कपाळाला जे काय मिळालेलं आहे थोडस ते या ठिकाणी अगदी अल्प आहे. शेवटच्या तुका म्हणे तेथे होतो मी दोबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दोबळा, तुका म्हणे तेथे होतो मी दोबळा, तुका म्हणे तेथे होतो मी साधक संपन्न